पहिला फ्री वाला उपाय जो आहे तो म्हणजे सेकंड थिंग तुम्हाला स्किनला अप्लाय करायचा, त्यामुळे दोन गोष्टी एक महिनाभर जरी एक करून बघितलं तर तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट मिळायला सुरुवात होतो. हेलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पाइन मेकअप स्टुडिओ अँड फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आता आपण जे व्हिडिओज चालू आहेत, सिरीज चालू आहे, दॅट इज ऑन पिगमेंटेशन. की पिगमेंटेशन का होतंय, कशामुळे होतंय, पिगमेंटेशन झाल्यानंतर आपण होम केअर काय करायला पाहिजे. आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत, दॅट इज होम रेमेडी. कारण कसं आहे, आम्ही जनरली सांगतो की कुठलाही तुम्हाला जर कन्सर्न आहे हेअरबद्दल किंवा स्किनबद्दल, त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करा, 3 ट्रीटमेंटमध्ये डिवाइड करा. पहिली ट्रीटमेंट आहे ती म्हणजे तुम्ही होम केअर काय करणार, सेकंड इज तुम्ही होम रेमेडी काय करणार, आणि तिसरी आहे म्हणजे तुम्ही सलॉन ट्रीटमेंट काय करणार. आणि या तिन्ही जर ट्रीटमेंट तुम्ही केल्यात तर तुम्हाला खूप फास्ट आणि चांगला रिझल्ट मिळतो. त्यामुळे तुम्ही जर होम केअर करताय तर यू विल गेट व्हेरी गुड फास्ट रिझल्ट. तुम्ही जर होम रेमेडी करताय तुम्हाला त्याच्यामध्ये अजून बुस्टअप होतं की तुम्हाला अजून चांगला रिझल्ट मिळतो. आणि थर्ड इज लाईक सलॉन ट्रीटमेंट विच यू हॅव टू डू, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळेल. तर पिगमेंटेशनमध्ये आपण होम रेमेडी काय करणार बेसिकली, तर पिगमेंटेशनचं मेन कारण आहे की डिहायड्रेशन. की बॉडीला जर डिहायड्रेशन झालं तर तुम्हाला स्किन डिफेन्स सिस्टीममुळे तुम्हाला स्किन स्पेसिफिक एरियाज तुमचे काळे करतं. म्हणजे इथे समजा गालावरती काळं करतं किंवा नाकावरती काळं करतं किंवा फोreheadवरती काळं करतं. तर ह्यामुळे आपल्याला वाटतं आपल्याला पिगमेंटेशन झाले, पण मेन आपल्याला होत असतं ते म्हणजे डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन होण्याचं कारण म्हणजे बॉडीतनं पाणी निघून जाणं किंवा तुम्ही पाणीच कमी पिताय, त्यामुळे डिहायड्रेशन होतं. तर पहिला फ्रीवाला उपाय जो आहे तो म्हणजे तुम्हाला पाणी प्यायचंय. ती पाणी पिण्याची सुद्धा एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला एव्हरी आवर तुम्हाला एक छोटा ग्लास पाणी प्यायचं. एव्हरी आवर म्हणजे तुम्ही समजा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत जागे आहात किंवा 10 वाजेपर्यंत जागे आहात, तुम्हाला एव्हरी आवर आपण साधारणतः पकडूया की 7 वाजता एखादा माणूस उठला 10 वाजेपर्यंत, म्हणजे साधारणतः 15 तास तुम्ही जागे आहात. तर 15 तासांमध्ये तुम्हाला कमीत कमी 9 ते 10 ग्लास तरी पाणी प्यायचं. म्हणजे एव्हरी आवर आपण पकडूया, बाकीचे संध्याकाळी 8-9 नंतर आपण नाही पित पाणी. तर तुम्हाला 1 तासानंतर तुम्ही जर पाणी प्यायलात तर बॉडीला तेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं कंटिन्युअसली मिळत राहते. आणि एक बॉडीला एका वेळेला साधारणतः 150 ते 200 ml पाण्याचीच गरज असते. आपण समजा एका वेळेला अर्धा लिटर पाणी प्यायलं आणि सांगितलं मी 4 बाटल्या पाणी प्यायलो, तसा काहीच उपयोग होत नाहीये. तर तुम्हाला कमीत कमी 100-150 ml किंवा 200 ml पाणी तुम्हाला पिणंच आहे एका वेळेला. आम्ही छोटा ग्लास सांगतो की छोटा ग्लास पाणी प्या, कारण आपल्याला दरवेळेला तहान नसते लागलेली, पण तरी आपल्याला कंपल्सरी पाणी प्यायला लागतं. तर मोठा ग्लास पाणी जात नाही, त्यामुळे छोटा ग्लास पाणी प्यायचा. तर असं जर एव्हरी आवर केलं तर बॉडीला हायड्रेशन चांगल्यापैकी मिळतं. त्याचा रिझल्ट तुम्हाला हेअर्सवरती पण तुमच्या स्किनवरती पण दोन्हीवरती तुम्हाला खूप चांगल्यापैकी तुम्हाला दिसतो. म्हणजे तुम्ही एक महिनाभर जरी एक करून बघितलं तर तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट मिळायला सुरुवात होतं. आणि जर कन्सिस्टंटली केलं लॉंगर टाईम सुद्धा किंवा कायमस्वरूपी तर अजूनच चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग, तुम्हाला स्किनला अप्लाय करायच्या त्यामुळे 2 गोष्टी, एक म्हणजे पपया आणि दुसरं म्हणजे ॲलोवेरा जेल. पपया घ्यायचा, पपयातला आपण जो येल्लो पार्ट जो खातो तर तो आपण क्रश करायचा आणि तो क्रश करून आपल्याला चेहऱ्याला पूर्ण लावायचा आहे. तो लावून तुम्हाला एक 15-20 मिनिटं ठेवायचं आहे. तो पूर्ण सुकल्यानंतर तो तुम्हाला नॉर्मल पाण्याने तुम्हाला काढायचा, धुवून काढायचा. त्यावेळेला फेसवॉश वापरायची गरज नाही, काय नाही. पपयाने तुम्हाला खूप चांगल्यापैकी रिझल्ट मिळतो. सेकंड इज ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल मी मगाशी जसं बोललो तसं की कोरफड ही तुम्हाला खूप गोष्टींवरती, खूप कन्सर्न्सवरती तुम्हाला एक खूप सुंदर रेमेडी आहे. त्यामुळे तुम्ही रिअल कोरफडीची झाडं जरी झाड घेतलं, त्याला कट करून त्याचा जरी जेल काढून ठेवलं फ्रीजमध्ये आणि जेव्हा तुम्हाला हवंय तेव्हा वापरलं, फक्त ते नॉर्मलाइज करून लावायचं. खूप थंड आवाज तुम्ही लावू नका, तर स्किनला अजून ड्राय करून टाकेल ते. त्यामुळे कोरफड घ्यायची किंवा तुम्ही दरवेळेला जेव्हा तुम्हाला हवंय तेव्हा जरी ते कोरफड घेतलीत, कट केली, त्यातला जेल काढलं, स्किनला लावलं, स्किनला लावून एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आणि मग वॉश करायचं. तुम्हाला इमिजिएट हायड्रेशन मिळतं स्किनला. म्हणजे जर बऱ्याच वेळा स्किन टॅन झाली आहे खूप, तर आम्ही क्लायंटला ही खूप चांगलं रेमेडी देतो की तुम्ही ॲलोवेरा जेल लावून एक 15-20 मिनिटं बसा. असं रोज करा, एक वीकभर किंवा 10 दिवस, तुम्हाला इमिजिएट रिझल्ट मिळून जाईल. तसंच पिगमेंटेशनसाठी तुम्हाला हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी पपया लावलात, संध्याकाळी तुम्ही ॲलोवेरा जेल लावलं किंवा वाईस वर्सा जरी केलं तर सुद्धा इट इज नो प्रॉब्लेम. पण हे नक्की लावा, तुम्हाला पिगमेंटेशनवरती खूप फास्ट रिझल्ट मिळेल. त्यामुळे पाणी एव्हरी 1 आवर नंतर, त्याच्यानंतर दिवसातून एकदा पपया आणि दिवसातून एकदा ॲलोवेरा जेल असं स्किनला अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही हे नक्की फॉलो करा, तुम्हाला पिगमेंटेशनवरती खूप फास्ट रिझल्ट मिळून जाईल. बट ऑफकोर्स अलॉंग विथ होम केअर आणि अलॉंग विथ लाईक एनी ट्रीटमेंट्स वॉट आम्ही तुम्हाला जे नंतरच्या याच्यामध्ये सांगणार आहोत. तर अशाच तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि प्लस इंस्टाग्राम ID पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जातील. थँक्यू व्हेरी मच.